छान स्ट्राइक रोटेट झालेली आहे. एक धाव एक चेंडू. पुन्हा संतोष सर रेडी. त्यांचा सामना करतील अजिंक्य सर. पुन्हा एक संधी झेलची आणि सहज झेल घेतलेला आहे देव सरांनी. क्या बात आहे संतोष तायडे, छा गे भाई. थर्ड अंपायरचा कॉल आहे. थर्ड अंपायरसाठी कॉल केलेला आहे. बॉल फेकी आहे का बघतायत. अंपायरने बॉल चेक करायला सांगितलंय. फलंदाजाला थांबण्यास सांगितलंय. भुसावळचा संघ चिंतेत. सहज विकेट घेतलेली आहे परंतु त्यांना थोडं प्रश्न पडले की नेमकं झालंय काय. थर्ड अंपायर चेक करत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट घेण्यात यश. क्या बात आहे. नवीन फलंदाज मैदानात. सामना काही क्षण थांबल्यासारखा वाटतोय पण लवकरच यात पुन्हा एकदा उत्साह निर्माण होईल. गाठ घेताना फलंदाज वन डाऊन. प्रवीण सर. प्रवीण सरांच्या मागे पण दुसरे प्रवीण. तिसरा चेंडू घेऊन संतोष सर. खूप छान यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. सहज किपिंग. 3 चेंडूमध्ये केवळ एक धाव. या छोट्या फॉर्मॅटमध्ये डॉट चेंडू म्हणजे आत्महत्येसारखं मानला जातो आणि तेच दडपण घेऊन पुढील चेंडू खेळण्यासाठी बॅट्समन सज्ज परंतु यावेळी चेंडू डोलवण्यात यशस्वी आणि चौकार त्यांना सहज प्राप्त आलेला आहे. यासह संघाची धाव 5. 4 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. चौकारसाठी म्युझिक लावण्याची मागणी प्रेक्षकांमधून होते. पाचवा चेंडू. उत्तम क्षेत्ररक्षण सुनील जाधव सर. सुनील जाधव सर भुसावळ संघाचे बिबट्या म्हणून ओळखले जातात आणि बिबट्याच्या चपळाईने त्यांनी हा चेंडू अडवलेला आहे. देव सरकेटे सर स्माइल देताना आणि आमचे टीममेट्स या ठिकाणी स्वागत. मयूर सर, विजू भाऊ. पुन्हा तायडे सरांचा अप्रतिम चेंडू आणि सरकेटे सरांकडे सहज क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव आणि अप्रतिम षटक. क्या बात है. केवळ 6 धावा आणि 1 गडी बाद. बढिया. आणि पुढील ओव्हरसाठी महेश गोसावी सर येत आहेत. महेश गोसावी सरांचा सामना करतायत प्रवीण सर. नॉन स्ट्राईकला महेश गोसावी सर. शक्यतो राईट हँड राऊंड ओव्हर द विकेट टाकतायत बहुधा. ओ हो. पहिला डॉटने सुरुवात परंतु अंपायरकडनं नो बॉलचा इशारा. पण अंपायरला थ्रो असल्याचा शंका आलेली आहे आणि चेक करावं लागेल पण तसं जाणवत नाही. खूप चांगले नावाजलेले गोलंदाज आहेत गोसावी सर आणि आत्तापर्यंत त्यांच्यावर कधी ऑब्जेक्शन आलेलं नाही आहे. पहिल्यांदाच ठीक आहे शंका दूर केली. चेक केलं जात आहे बॉल. अप्रतिम चेंडू होता पण बॉल सतत चेक करण्यामुळे थोडासा वेळ होतोय आणि सामना थांबल्यागत होतोय. भुसावळ संघाने अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये केवळ
6 धावा गेले आहेत. हा चेक करत आहेत बॉल थ्रो आहे तो नाही. थ्रो नाही, रेग्युलर टीव्ही स्क्रीनवर बॉलिंग ॲक्शन चेक केली जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाईस बॉलिंग सर. प्लीज कंटिन्यू. Mahesh starts with the dot delivery. It is getting ready to ball second ball. Once again, right hand over the wicket. Mahesh Gosavi. प्रवीण जोहरे सर त्यांचा सामना करतील. पुन्हा एक अप्रतिम चेंडू आणि 22च्या रूपाने एक धाव संघास मिळालेली आहे. शानदार सुरुवात गोलंदाजीची. फलंदाज काहीसे चाचपडत खेळताना, परंतु मागच्या षटकात एक उत्कृष्ट चौकार मिळालेला आहे त्यांनाही. महेश सरांचा सामना आता पहिल्यांदाच गंधार सर करतील. गंधार पाटील. पुन्हा एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं एक अत्यंत सोपा झेल त्या ठिकाणी आणि अतुल सोनेल सरांनी हा झेल घेतलेला आहे. महेश गोसावी सरांना विकेट. 1.3 षटकात तब्बल 2 विकेट मिळालेले आहेत. चालक गाणं लावलंय. गोलंदाज पण तेवढेच चालक. आता फलंदाज बघूया काय चालाकी दाखवत आहेत आपल्याला. त्यांना त्यांच्या रणनीतीमध्ये नक्कीच बदल करावा लागेल जर एक फायटिंग स्कोर उभा राहायचा असेल तर. संतोष तायडे सर क्षेत्ररक्षण लावत आहेत. महेश सर चौथा चेंडू घेऊन. क्या बात है. अप्रतिम चेंडू. पुन्हा फलंदाज खेळण्यात आणि एक डायरेक्ट हिट आहे. रनआउटसाठी अपील, परंतु अंपायरचा प्रतिसाद नाही. नॉट आउट. महेश सर पाचवा चेंडू घेऊन. ओ हो आणि कॉटन बोल्ट तेच घेतील, सहज घेतील. क्या बात आहे. एकाच ओव्हर्समध्ये सेकंड विकेट. 5 चेंडूत केवळ एक धाव दिलेली आहे महेश सरांनी. क्या बात आहे. संपूर्ण संघ त्यांचा अभिनंदनासाठी जमा झालेला आहे. भुसावळ टीमचा उत्साह शिगेला. पाचोरा संघाचा उत्तम फलंदाजीचा वादा त्यांनी पूर्ण केलेला नाही आहे. आता बाकीचे बघूया त्यांचा वादा किती पूर्ण करतायत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. महेश सर. स्वप्नील पाटील सर. या षटकात केवळ 2 धावा गेल्या, त्यात एक 22च्या रूपाने आणि एकच धाव बॅटने आलेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. थोडा पटकलेला चेंडू लेग साईडकडनं गेलाय. बघूया. ओ हो, त्या ठिकाणी फुटबॉलचं पण प्रदर्शन होत आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. केवळ एक धाव. उत्तम गोलंदाजी. 2 षटकाच्या अखेरीस 9 धावा आणि 3 गडी बाद. क्या बात आहे. वेल प्लेड भुसावळ. स्वप्नील पाटील सर शून्यावर आहेत. अरे रणजित परदेशी सर 1 रन करून दोघेही खेळाडू नाबाद आहेत. बघूया
इथून पुढील षटकांमध्ये काय बदल बघायला मिळतोय ते. कर्णधाराचा विश्वास पुन्हा संतोष तायडे सरांवर. बहुधा तेच तिसरं षटक टाकतील. दबाव कायम राखण्याची त्यांची नीती दिसत आहे, त्यामुळे कुठलाही बदल ते करू इच्छित नाहीत. अतुल सोनवणे सर व्हाईस कॅप्टन क्षेत्ररक्षण लावत आहेत. स्ट्राईकवर स्वप्नील पाटील सर वाट बघतायत. रणजित परदेशी सर त्यांना साथ देत आहेत. थोडा कसोटी सामन्यासारखा वाटतोय खेळ. बघूया संतोष तायडे सरांचा सामना करतील. पुन्हा एक अप्रतिम चेंडू आणि बोल्ड बोल्ड चेंडू लेग स्टंप कडनं त्यांनी अगदी मिडल उडवलेला आहे. क्या बात आहे संतोष सर, क्या बात आहे, बढिया. चेंडू लेग साइड कडनं टाकलं तरी मिडल स्टंप त्यांनी उखडलेला आहे. ही खासियत आहे संतोष सरांची. आमच्या संघाचे आजपर्यंतचे सर्वात यशस्वी गोलंदाज आणि अत्यंत अनुभवी खेळाडू, अनेक मैदानं गाजवलेली आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी समाधान सर. पुढील चेंडू पुन्हा एक अप्रतिम चेंडू, निर्धाव आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण कर्णधाराद्वारे. क्या बात आहे. संतोष सरांनी आतापर्यंत 6 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. या षटकाचा तिसरा चेंडू, आपटलेला चेंडू, पण तरी अपेक्षित उंचीने आली, केवळ 1 धाव. उत्तम क्षेत्ररक्षण महेश सरांकडनं. सरकटे सर आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवताना. पुन्हा एक अप्रतिम चेंडू, पुन्हा यॉर्कर करण्याचा प्रयत्न यशस्वी, केवळ 1 धाव आणि थ्रो मारण्याला मनाई केलेली संतोष सरांनी. अतिरिक्त धावा ते देऊ इच्छित नाहीत. क्या बात आहे. पुन्हा केवळ एका धावेवर समाधान मानावे लागेल. स्वप्नील पाटील सर स्ट्राईकवर. 2 चेंडूंमध्ये 1 धाव केलेली आहे. संतोष सरांचा पुढील चेंडू जोरदार फटकवण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी. परंतु फिल्डरच्या क्षेत्ररक्षणातील चुकीमुळे 1 धाव त्यांना मिळते आणि बॉलर म्हणते जाऊ द्या जाऊ दे, जाऊ दिले त्यांनी शेवटी.
डिसिजन पेंडिंग आहे, तर नक्कीच आमच्या सोबत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये शैलेजी पाटील सर जॉईन आहेत. इट्स अ नो बॉल, म्हणजेच की पंचांचा इशारा या ठिकाणी नो बॉल असणार आहे. तिसऱ्या पंचाने याला नो बॉल घोषित केलंय. नो बॉल प्लस या ठिकाणी धाव येईल. जर बघितलं तर नक्कीच आता येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी चालून आली आहे. शैलेश सर, फ्री हिट बॉल आहे आणि फ्री हिट बॉल वरती नक्कीच मोठा फटका खेळण्याची संधी आहे. नक्कीच, परंतु गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. त्यांच्या ॲक्शनवर जे आक्षेप घेतले आहेत, सरकडे सरांची जागा घेतील प्रवीण मोरे सर. बघूया आता प्रवीण मोरे सरांचा पहिला चेंडू हा फ्री हिट असेल. काहीसा दबाव असेल त्यांच्यावर आणि त्या फ्री हिटचा फायदा किती घेतात फलंदाज बघूया. नक्कीच प्रवीणजी मोरे सर आले आहेत तर गोलंदाजी मार्क वरती. योगेश जाधव सर त्यांचा सामना करतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला थोडासा वेळ कमी घ्या, आपणास विनंती. आपण अधिक वेळ या इनिंग साठी घेतलाय. गोलंदाजाची जागा आता यष्टीरक्षकाने घेतली आणि यष्टीरक्षकाने गोलंदाजी जबाबदारी घेतलेली आहे. वेगळा बदल. चला चला थोडासा वेळ कमी घ्या, आपणास विनंती. पंचांना ही सूचना आहेत की आपण त्यांना थोडस लवकर खेळण्यासाठी सांगा. सामना खूप असा थांबल्यासारखा वाटतोय. मोरे सरांनी हा पटकलेला चेंडू, परंतु केवळ एक धाव. उत्तम क्षेत्ररक्षण राजपूत सरांकडून. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण झालाय. बघा जर धाव बघितली तर नक्कीच एकच सिंगल मात्र धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 45 धावांवरती आता समाधान स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहे. या बॉलवरती आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. शैलेश सर, जर बघितलं तर आतापर्यंत धावसंख्या जर बघितली तर अंकुश लावलाय धावांवरती. खरे आणि फ्री हिटचा पण फायदा झालेला नाही. पुन्हा जोरदार फटकवण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा निर्धाव आणि अपील आणि अंपायरने आउट केलेले आहे. म्हणजेच की विकेटचं पतन आहे. बॅटची कडा आणि धक्का क्रमांक 6 लागतोय टीम क्या बात आहे 11 वॉरियर पाचोरा संघाला. 45 धावा, 6 गडी बाद आणि शेवटचं षटक. नक्कीच 6 गडी बाद झाले आहेत आणि 6वा गडी बाद झाल्यानंतर थोडासा आता दबाव झळकतोय 11 वॉरियर पाचोरा संघावरती. यावेळेला जर बघितलं तर आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. आणखी एक डॉट बॉल पेश करत असताना या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रवीण मोरे पाहायला मिळत आहेत. याही वेळेला जर बघितलं तर विकेटचं पतन. विकेट आणि विकेट आले मैदानाच्या आतमध्ये आणि 7वा गडी बाद झालेला आहे. तर नक्की 7वा गडी बाद झाला आहे आणि येणारा बॉल शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या इनिंगचा, पहिल्या डावातला शेवटचा बॉल. धावसंख्या धाव फलकावरती मात्र 45 धावा. चला चला थोडासा वेळ कमी घ्या, शेवटचा बॉल आहे. बघूया अर्धशतक लागतंय का फलकावर. शेवटचा चेंडू जोरदार फटकवण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या बॉलवरती मॅक्झिमम 6 धावा जोडल्या जातील. म्हणजेच की स्वॅगने समाप्त केल्या या इनिंगला. अर्धशतक पूर्ण पाचोरा संघाचा 51 धावा. हॅलो, चला तर यानंतरचा होणारा सामना धरणगाव संघ डेअर डेव्हिल्स धरणगाव, तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल टीम JTSC यानी की जळगाव टीचर्स स्पोर्ट्स क्लब विरोधामध्ये डेअर डेव्हिल्स धरणगाव.
या दोन संघांमध्ये हा सामना
तर नो बॉल फेकीच्या स्वरूपातला नो बॉल आहे, म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. बघूयात, जर बघितलं तर या मॅच मध्ये धावसंख्या बनवायची आहे. 52 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय टीम फ्रेंड्स क्लब भुसावळ. गोलंदाजी मार्कवरती आता नवीन गोलंदाज, कारण गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळतो. योगेश जाधव पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती आता झाल्या. 40 बॉल 39 धावांची इथनं गरज आहे. इट्स अ नो बॉल. हाही फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल. पंचांनी या वेळेला ही नो बॉल घोषित केलाय. फेकीच्या स्वरूपातला हा नो बॉल, म्हणजेच की येणारा बॉल आणखी एक वेळ फ्री हिट आणि नक्कीच गोलंदाजीमध्ये होईल बदल. बघूयात, कारण पहिला नो बॉल पंचाने फेकीच्या स्वरूपातला दिलाय. तर तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आपण चेक करायचं आहे. तिसरे पंच इन ऍक्शन आहेत. आमची ऑफिशियल टीम तिसरे पंच इन ऍक्शन असणार आहेत. बघूयात. नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी या बॉलला नो बॉल घोषित करतायत, म्हणजेच की हा सुद्धा फेकीच्या स्वरूपातला नो बॉल आहे. त्यामुळे मात्र येणारा बॉल आणखी फ्री हिट असणार आहे. नो बॉल प्लस तर नक्कीच येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. आणि स्ट्रायकिंगला निलेश राजपूत सर पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील यांचा हात समोर टाकलेला बॉल, डान्सिंग नो ट्रॅक बॉल हवेत आहे, परंतु फ्री हिटची संधी होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही झाला, परंतु फटका मात्र एक्झिक्युशन त्या पद्धतीने करू शकले नाही आहेत फलंदाज. आणि धावा येत आहेत एकूण 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 17. परंतु यावेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन. बॉल आसमानी सपरेवरती पाठवलाय. बॉल सरळ जातोय ओव्हर दी बॉलर हेड.
तर नक्कीच सचिन पाटील तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. या वेळेला फुल टॉस बॉल गॅप मध्ये आहे, गॅप भेदला आहे आणि मैदानाला गुदगुल्या करत हा बॉल जातोय डीप स्क्वेअर वडिलांच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणि एक ज्या पद्धतीने हा फटका खेळला प्रॉपर टायमिंगने, आणखी एक वेळ जर बघितलं तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल आणि नक्कीच या बॉलवरती डॉट बॉलने समाप्ती होते आहे पहिला ओव्हर जर बघितलं तर एकूणच 2 गोलंदाज तिघी बदली पाहायला मिळाले. 27 धावा धावफलकावरती होत आहेत. जर बघितलं तर 52 धावांचा फाटलाग करण्यासाठी उतरलाय टीम फ्रेंड्स क्लब भुसावळ. 36 बॉल 25 धावांची इथून गरज आहे. 36 मध्ये करायचे 25 धावा. या वेळेला जर बघितलं तर अलॉंग दी कार्पेट पंचांचा इशारा याही वेळेला येतो नो बॉल. म्हणजे हा स्टेपिंगचा पॉपिंग क्रीजचा नो बॉल आहे. येस पॉपिंग क्रीजचा नो बॉल आहे पंच सांगत असताना. आपण ज्या वेळेला गोलंदाजी करताना तर पॉपिंग क्रीजला जर आपण त्या ठिकाणी आपला पाय टच झाला तर पंच त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजसाठीचा नो बॉल सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे त्याकडेही या नियमाकडे आपण लक्ष द्यायची आहे. कारण जर बघितलं तर पंचांना ही विनंती सांगत असताना आपण गोलंदाजांना त्या तशा प्रकारच्या सूचना करा जेणेकरून हा नक्कीच येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. नो बॉल प्लस येणारा बॉल फ्री हिट. याही वेळेला जर बघितलं तर नो बॉल वरती हा फ्री हिटचा मारा बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावा येतील, धावा आल्याय, धावा ठोकल्याय. या दुसऱ्या डावातला खेळ 35 बॉल मात्र 16 धावांची गरज आहे. या वेळेला ही फटका चांगला आहे फटका, परंतु हातामध्ये समावला गेलाय. धक्का क्रमांक पहिला लागतो आहे टीम फ्रेंड्स क्लब भुसावळ संघाला. इतवारे सरांचा खेळ या ठिकाणी समाप्त. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है. थँक्यू. पुढचे 34 बॉल 16 धावांची गरज आणि सरकटे सर आता बॅटिंग साठी आले आहेत. देव सरकटे. 34 बॉल 16 धावांची इथनं गरज आहे. 34 मध्ये करायचे 16 धावा. यावेळेला जर बघितलं तर पडल्यानंतर बॉल सरळ वेध घेतोय शरीराचा, त्यामुळे मात्र या बॉलवरती एकही धाव येणार नाही. डॉट बॉल समावतोय. म्हणजेच की या निर्धाव चेंडूने जर बघितलं तर मागच्या सुरुवातीलाच नो बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर त्या फ्री हिट वरती चौकार, त्यानंतर विकेट सुद्धा आली. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय प्रवीण जोहरे यांच्या माध्यमातून. 33 बॉल 16 धावांची गरज. यावेळेला जर बघितलं तर थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. तेवढ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, त्या पद्धतीने यावेळेला फटका खेळू शकले नाही आहेत निलेश राजपूत. त्यामुळे एक मात्र धाव येईल या बॉलवरती. 32 मध्ये करायचे आता 15 धावा. 32 बॉल आणि 15 इथून धावांची गरज आहे.
यावेळेला जर बघितलं तर वाईट चेंडू म्हणजेच की आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. यावेळेला बॅक ऑफ दी हँडचा चांगला प्रयोग प्रवीण जोहरे यांचा. चांगला कमबॅक पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती जरूर नो बॉल आला, त्यानंतर मात्र चौकार आला होता, तदनंतर मात्र चांगला कमबॅक. 31 बॉल आणि 14 मात्र धावेंची गरज. हॅलो. यावेळेला एक धाव आली आहे म्हणजेच की आता एका धावेच्या मदतीने ओव्हरची जरूर होती आहे समाप्ती. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. धावसंख्या 39 धावा आणि खरं तर ही पॉवर प्लेची सर्वाधिक धावसंख्या आहे आजच्या दिवसातली. हॅलो. हॅलो. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था सुरू आहे, तरी ज्या सर्व संघांना विनंती आहे की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तीस बॉल आणि 13 मात्र धावेंची इथून गरज आहे. 30 मध्ये करायच्या 13 धावा. यावेळेला बॉल हवे, कॅच इटचा कॉल आहे, परंतु यावेळेला मात्र बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट ला जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेंसाठी. रिप्ले या बॉलचा. एकोणतीस बॉल आणि 9 मात्र धावेंची गरज. काय सामना संपेल काय या ओव्हरमध्ये हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण दोन्ही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सेट झाले आहेत. एका बाजूला सर निलेश राजपूत सर बघितलं तर 8 बॉलमध्ये 18 धावेंची खेळी साकारत आता मैदानाच्या आतमध्ये त्यांनी नजरा त्यांच्या रोखल्यात. पुन्हा एक वेळ कट केलाय. बॉल वेगाने ट्रॅव्हल करत असताना बाउंड्री लाईनकडे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. फुटबॉल मैदानाच्या आत. धावा अडवल्यात का ते सुद्धा बघण्यासारखं आहे. धावा एकूण येतील या बॉलवरती 2 धावा म्हणजेच की 7 मात्र धावेंची इथनं गरज. पुढच्या जर बघितलं तर सरळ राहिला हा बॉल. आणखी एक जर बघितलं तर डॉट बॉल पेश करत असताना यावेळेला कट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल फिरला आहे आणि ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनकडे, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 26 बॉल आणि 5 मात्र धावेंची गरज. 26 मध्ये करायच्यात 5 धावा. नक्कीच बॅटची कळा होती. कॅचिटचा कॉल. यष्टीरक्षकाने चांगला प्रयत्न केला. फ्लाय स्लिपला सुद्धा बॉल हवेत होता खूप काळ, परंतु मात्र बॉलपर्यंत कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. एकच धाव येईल बॉलवरती, म्हणजेच की आता इथून गरज आहे मात्र 4 धावेंची. 25 बॉल आणि करायचे आहेत 4 धावा. परंतु यावेळेला मात्र कलात्मक फटका, उलटा पुलटा फटका खेळून काढलाय. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा पलीकडे, आणि आज सामना जिंकलाय फ्रेंड्स क्लब भुसावळ संघाने.
तर मैदानाच्या आतमध्ये बघा ही असते शिस्त. एका लाईन मध्ये डेअर डेव्हिल्स धरणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. खरं तर सर्व आपले शिक्षक बांधव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात. आम्हाला शिक्षकांनी शिस्त शिकवली आणि खरं तर अशा पद्धतीची शिस्त मैदानावरती असणं फार अपेक्षित आहे. तर डेअर डेव्हिल्स धरणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला JTSC संघ आपण कृपया दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय.